नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीसची अंतिम निवडातील लागलेली मित्रांनो त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये बघू शकता तुम्ही 7/8/2026 रोजीचा हा परिपत्रक आहे आणि त्यामध्ये विषय वगैरे बघू शकता. मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता संदर्भ वगैरे सगळे यामध्ये देण्यात आलेले आहे. मुंबई पोलीस शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी व प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर तात्पुरती निवड यादीमध्ये अनुषंगाने कागदपत्र पडताळणी घेण्यात आली असून सदर कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड तात्पुरत्या निवड यादीतून रद्द करण्यात आलेली मित्रांनो. यामध्ये सांगितण्यात आलेले आहे की डॉक्युमेंटसाठी जे विद्यार्थी अपात्र आहे त्यांना अपात्र करून ही लिस्ट लावण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर खाली बघू शकता मुंबई पोलीस शिपाई 2024 आणि 25 प्रक्रियेतील पोलीस शिपाई पदासाठी 3531 रिक्त पदासाठी ही भरती चालू होती मित्रांनो. त्यामध्ये त्यांना सांगण्यात आलेले आहे. तर यामध्ये खालीच्या तुम्ही काही पॉईंट वगैरे बघू शकता आणि त्यामध्ये त्यांना पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी तयार करण्यात आली असून सदर अंतिम निवड यादी व प्रत्यक्ष यादी कट ऑफ सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर यामध्ये त्यांना अंतिम निवड यादीचा आणि प्रत्यक्ष यादीचा कट ऑफ लावून त्यांनी ही यादी जाहीर केली मित्रांनो. त्यामध्ये बघू शकता तुम्ही. आता अंतिम निवड यादी यामध्ये तुम्ही कट ऑफ बघू शकता. आधीच्या यादीमध्ये किती कट ऑफ आहे आणि याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचं किती कट ऑफ आहे त्यामध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल मित्रांनो. आणि तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल आपल्या टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. पोलीस भरती पॉईंट या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ फायला प्रोव्हाइड करून देण्यात आलेली आहे. तर ओपनचं 131 लागलं होतं, ओपनचं 131 पाहायला मिळते मित्रांनो. सेम तसंच दिलं ते. व्हिजाचं 127 ते ओपन सेम. व्हिजा 18 महिलांचं 118. तर मला तरी तुरळक म्हणजे अगदी काही कॅटेगरीच्या यामध्ये चेंजेस झालेले असेल मित्रांनो. मागच्या भरतीपैकी या भरतीमध्ये वेटिंगचे चान्सेस खूप कमी मित्रांनो. मागच्या भरतीमध्ये 2022-23ची भरती झाली त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं वेटिंगमधून सिलेक्शन झालेलं होतं मित्रांनो. तर यामध्ये बघू शकता तुम्ही. आता ही अंतिम निवड यादीमध्ये यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे आणि निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी दोन्ही यामध्ये देण्यात आलेले आहे. निवड यादी व प्रत्यक्ष यादी दोन्ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर निवड यादी व प्रत्यक्ष यादी दोन्ही बघू शकता. आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते मित्रांनो. सकाळी तुमच्यासाठी मुंबई पोलीससाठी मी एक व्हिडिओ टाकला. त्यामध्ये सर एक लिस्ट लागलेली जॉईनिंग लिस्ट 11 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेणार आहे. त्या 11 तारखेला ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेणार आहे त्या लिस्टमध्ये आमचं नाव नाही आहे. तर मी सांगतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला जॉईन करून घेण्यात आहे. गणपती बंदोबस्तच्या आधी म्हणजे सहसा 70-80% विद्यार्थी जॉईन करून घेण्यात येणार मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांचं त्या लिस्टमध्ये नाव नसेल मित्रांनो, आता 11 तारखेला ज्या या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट आणि जॉईनिंग झाली मित्रांनो, त्यानंतर परत एक नवीन लिस्ट लागेल मित्रांनो. त्यामध्ये लिस्टमध्ये विद्यार्थ्यांना परत जॉईनिंगसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो. आणि गणपती बंदोबस्तच्या आधी सहसा मी तुम्हाला सांगतो आता 3500 पदासाठी काहीतरी प्लस पदासाठी भरती होती मित्रांनो. त्यामध्ये तर 2000च्या आसपास विद्यार्थी हजर करून घेण्यात येईल मित्रांनो. कारण मुंबई पोलीससाठी गणपती बंदोबस्तसाठी तिथं पोलीस प्रशासनासाठी कमतरता भासते मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला मरोळ कलिना या ठिकाणी तुम्हाला जॉईन करून घेण्यात येते मित्रांनो. कलिना या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण देऊन गणपती बंदोबस्तसाठी तयार केले जाते मित्रांनो. आणि गणपती बंदोबस्तसाठी तुमच्या त्या ठिकाणी ड्युटी वगैरे लावण्यात येते. गणपती बंदोबस्तमध्ये मुंबईसाठी खूप क्राऊड असतो मित्रांनो. त्यासाठी आता टप्प्याटप्प्याने 11 तारखेच्या विद्यार्थ्यांची मेडिकल आणि जॉईनिंग झाली. त्यानंतर परत एक लिस्ट पब्लिक होईल आणि त्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचं अजून जॉईनिंग करण्यात येईल. आता जे विद्यार्थी ओपनचे वगैरे असतात त्यांना आधी जॉईन करून घेतात मित्रांनो. आणि जे विद्यार्थी समांतर आरक्षण वगैरे वाले असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्पोर्टवाले, तर त्यांचं प्रकल्प व्हेरिफिकेशन म्हणजे ते कागदपत्र व्हेरिफिकेशन झालं, तर प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन झालं, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग करण्यात येते मित्रांनो. आणि त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आता ओपनपासून त्यांनी सुरुवात केली ज्या विद्यार्थ्यांचं आता. आणि एक महत्त्वाचा अजून एक पॉईंट मित्रांनो, तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी तुमचं कॅरेक्टर प्रमाणपत्र दिले जातं. SP ऑफिसवरून तुमच्या स्थानिक ते तालुकास्तरीय पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तुमचं कॅरेक्टर प्रमाणपत्र त्या ठिकाणून जमा व्हायला वेळ लागते. तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळ लागत असेल तर तुमची जॉईनिंग थोडी लेट होते मित्रांनो. जर तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट जर लवकर जमा झाले असेल तर सहसा तुमची 90% प्रोसेसिंग सगळी संपली असते. त्यानंतर लगेच तुमची जॉईनिंग येते मित्रांनो. आता बरेच विद्यार्थ्यांचं अजून जे जमा झाले नसेल त्या कारणास्तव जे ओपनला जरी असले तरी त्यांची अजून जॉईनिंग आलेली नसेल मित्रांनो. आणि या लिस्टमध्ये कोणाकोणाची जॉईनिंग आलेली असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी आणत राहतो. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला मुंबई पोलीस रिलेटेड महत्त्वाचे जे पण अपडेट असतील
डॉक्युमेंट, मेडिकल जे पण प्रोसेसिंग असतील सगळ्या कशा होत्या त्याविषयी सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि मुंबई पोलीसमध्ये मेडिकल कशी होते त्याविषयी पण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर याच्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. नक्कीच तुम्हाला मेडिकलसाठी फायदा होईल. आणि अजून कोणाला काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील, नक्की सगळ्यांनी कमेंट करायचे. आता जे विद्यार्थी 11 तारखेला मेडिकलसाठी जाणार मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांनी जॉईनिंग म्हणूनच जायचं मित्रांनो. मेडिकलसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जे पण असतील या PDF जे आपण नमूद केलेल्या गोष्टी त्या सर्व घेऊन जाते. आणि ट्रेनिंगसाठी आवश्यक गोष्टी जे पण आहे ते सगळ्या घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी हजर व्हायचं मित्रांनो. आणि तुमचे मेडिकल झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तिथे हजर करून घेण्यात येणार आहे. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण घेण्यात येणार मित्रांनो. आता तुम्ही एवढे दिवस वेट केला, आता काही दिवस वेट करा. टप्प्याटप्प्याने सगळे विद्यार्थी जॉईन होतील मित्रांनो. आणि एक महत्त्वाचा विषय मित्रांनो, वेटिंगचे विद्यार्थी खूप टेन्शन घेत आहे त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. मुंबई पोलीसची वेटिंग मित्रांनो वर्ष 3 वर्ष तुम्ही आता बघितलं. ह्या जॉईनिंगच्या आधी तुमचे जे मागचे भरतीचे विद्यार्थी होते 22-23चे ते विद्यार्थी जॉईन करून घेण्यात आलेले मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही गेले मुंबई पोलीसच्या, तर त्या ठिकाणी 22-23चे जे विद्यार्थी वेटिंगला बाकी होते त्यांना आता तुमच्या आधी जॉईन करून घेण्यात येईल मित्रांनो. जे विद्यार्थीचं वेटिंग 1, 2 किंवा 3 नंबरपर्यंत असेल नक्कीच त्यांचं सिलेक्शन होईल मित्रांनो. आणि जे माजी सैनिक वगैरे असतील त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात जास्त माजी सैनिक यांचं वेटिंग मुंबई या ठिकाणी ओपन होतो. माजी सैनिक जे पण वेटिंगला असतील 4, 5, 10 नंबरपर्यंत पण असेल तर नक्कीच तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला मी माझ्याकडून जेवढं सहकार्य झालं तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. आणि अजून कोणाला शंका काही निवारण असतील तर नक्कीच कमेंट करा. मी नक्कीच प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं मित्रांनो, अजून एक नवीन पोलीस भरती तुम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पाहायला मिळणार आहे. आता जे विद्यार्थी खूप लांब यामध्ये वेटिंगला वगैरे असेल अशा विद्यार्थ्यांनी येणाऱ्या आगामी भरतीसाठी ग्राउंड करायचे मित्रांनो. मैदानी चाचणीसाठी तुम्ही ग्राउंड करा, लेखी करा. नक्कीच तुम्हाला जे भरतीमध्ये नाही झाले तरी येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुमचं 100% सिलेक्शन होईल. कारण या भरतीमध्ये तुम्ही वेटिंगला मित्रांनो म्हणजे खूप मोठी गोष्ट मित्रांनो. कारण तुम्ही एक अगदी म्हणजे यशाच्या अगदी जवळ आहे. आपल्याला 2-3 वर्षामध्ये गृह विभागाने खूप मोठी भरती दिली मित्रांनो. आतापर्यंत खूप मोठ्या भरत्या झाल्या 2-3. आणि येणारी भरती पण खूप मोठी असेल मित्रांनो. त्या डिसेंबरच्या आधी तुम्हाला एक नवीन पोलीस भरती पाहायला मिळेल. आणि नाशिक कुंभमेळ्यासाठी तुम्हाला एक होमगार्ड भरती पण मोठी पाहायला मिळणार मित्रांनो. त्यामध्ये नाशिक कुंभमेळ्यासाठी अनेक म्हणजे एक 7,000-8,000च्या आसपास होमगार्ड भरती पाहायला मिळणार आहे. आणि त्या नाशिक जिल्ह्यासाठी सर्वात जास्त होमगार्ड पदासाठी जागा येणार मित्रांनो. होमगार्डसाठी त्या ठिकाणी पोलीस भरतीच्या आधी तुम्हाला एक होमगार्ड मोठी भरती पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना होमगार्डसाठी इच्छुक असेल त्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मैदानी चाचणी करायची मित्रांनो. कारण मागच्या भरतीचं तुम्ही कट ऑफ पाहायला गेलं तर तुम्हाला 27, 28, 29च्या आसपास होमगार्ड भरतीचा कट ऑफ पाहायला मिळतो मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला महत्त्वाचे अपडेट सांगितले मित्रांनो. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आपले जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. आणि व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो. जे विद्यार्थी लाईक करत नाही सगळ्यांनी लाईक करायचं आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी आणत राहतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. मुंबई पोलीस रिलेटेड जे पण अपडेट येतात सेकंड लिस्ट लागली की मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. आणि तुम्हाला महत्त्वाची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी सहकार्य तुम्हाला करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्ही पण सहकार्य करा. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.